गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. जसं की तुम्ही बघू शकता आम्ही तिघंसुद्धा छान रेडी झालो आहे. आम्हाला जायचं आहे बाहेर. एक खूप महत्त्वाचं काम आहे आणि होपफुली ते झालं पाहिजे. जेव्हा कधी होईल तेव्हा हा मी व्हिडिओ पोस्ट करेल. आज मी हा व्हिडिओ पोस्ट नाही करणार आहे. सो चला आता पटकन देवाची पूजा करते, म्हणजे दिवा लावून घेते आणि त्यानंतर आपण पुढे निघूया. कारण आम्हाला पुढे जाऊन नाश्ता पण बाहेरच करायचा आहे आणि तिथल्या तिथे जिथे आम्ही चाललो तिथे वेळेत पोहोचायचं पण आहे. मी आणि माझ्यापेक्षा जास्त प्रीतम एक्सायटेड आहे, कारण फायनली त्याला मी एका गोष्टीसाठी कन्व्हिन्स केलं आणि त्याच्या तो मनापासून ह्या गोष्टीसाठी कन्व्हिन्स्ड आहे. चला तर मी पटकन दिवा लावून घेते आणि त्यानंतर आपण बाहेर निघूया. चला तर आम्ही निघालो आहे आता. नेहमी आम्ही जिथं ब्रेकफास्ट घरी घेऊन येतो ना तिथनंच आज आम्ही तिथे जाऊन ब्रेकफास्ट करणार आहे, कारण एवढा वेळ नव्हता आणि भांडी भरली असती. तसं तर माझी कालची पण थोडी भांडी राहिली आहे घासायची, म्हणजे थोडीशीच आहेत 4-5. मग म्हणतात आता नको घासायला. ॲक्च्युली आज ना काहीतरी विचित्र झालं. विचित्र म्हणजे मी मॉर्निंगला वॉशरूमला उठली आणि त्यानंतर ना अवयू लगेच उठला, म्हणजे लगेच तो रडायला लागला. मी वॉशरूममध्येच होती, मग मी लगेच बाहेर आली आणि तो खूप रडत होता. त्याला रसना हवा होता आणि रसना दिल्यानंतर म्हणजे देत होती तेव्हा त्याला चॉकलेट हवं होतं. सो असं काहीसं झालं. त्यानंतर त्यांनी चॉकलेट घेतलं आणि प्रचंड रडत होता, त्यामुळे मी पण त्याला थोडंसं चॉकलेट देऊन दिलं. आणि त्यानंतर ना त्याला टी व्ही पण बघायची होती. सो तो टी व्ही बघत होता आणि काहीतरी 5:30 वाजले होते आणि मला खूप झोप येत होती. प्रीतम पण झोप येत होता, पण प्रीतम नाही झोपला बिकॉज ही इज लिटल मोर एक्सायटेड की आम्हाला आज बाहेर जायचं आहे. म्हणजे अजून डिसायडेड पण नव्हतं की आम्हाला जायचं आहे की नाही जायचं आहे, ते आम्हाला पुढे कळणार होतं फोन आल्यावर जायचं की नाही जायचं ते. सो असं काहीसं झालं आणि त्यानंतर ना यांनी ते खाल्ले चॉकलेट्स आणि मी आतमध्ये जाऊन झोपून गेली, कारण मला खूप झोप येत होती आणि प्रीतम झोपणार नव्हता. सो मग मी आतमध्ये जाऊन झोपली आणि मग अवयव पण माझ्या बरोबर आला थोड्या वेळानेच. त्याची टी व्ही बघून झाला आणि मग तो माझ्या जवळ आला आणि मग तो माझ्याबरोबर झोपून गेला आणि आम्ही दोघंही झोपलो आणि आम्ही लिटरली 9:30ला झोपून उठलो. तेव्हापर्यंत आज आमच्याकडे मावशी पण नव्हती येणार. सो प्रीतमनी झाडूपोछा करून ठेवला होता आणि मग आम्ही उठलो, पटकन आंघोळ केली आणि प्रीतम बोलला की आपल्याला जिथे जायचं आहे ना तिथे आता आपल्याला निघायचं आहे म्हणून. म्हटलं अरे आपल्याकडे 1 तास आहे, 1 ते 1.5 तासच होता. मग मी पटकन अवयूची आंघोळ आवरली, माझी आंघोळ आवरली, याला रेडी केलं, पूजा केली आणि आता आम्ही निघालो. आणि ब्रेकफास्ट करायला वेळच नाही मिळाला. आता काहीतरी 10:14 म्हणजे 10:15 10:15 झाले. अवयूला फॉर शुअर भूक लागली असेल. सो आता आम्ही रस्त्याने नाश्ता करू आणि त्यानंतर आम्ही कुठे चाललंय ते तुम्हाला डायरेक्ट तिथे जाऊन आम्हाला जिथे ब्रेकफास्ट करायचं होतं तिथे जाऊन पोहोचलो. रस्त्याच्या पलीकडे आम्हाला गाडी लावावं लागली बिकॉज आम्हाला त्याच्या दुसऱ्या साईडला जायचं होतं. तसं तर आम्हाला रेस्टॉरंटमध्ये जाऊन प्रॉपर नाश्ता करायचा होता, पण एवढा वेळ प्रीतमकडे आणि माझ्याकडे नव्हता. म्हणून आम्ही जिथनं नेहमी नाश्ता आणतो तिथेच बसून मस्त असं निवांत नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. आज प्रीतमचा मूड छान होता म्हणून त्याने खूप छान छान गाणी पण लावली होती आणि तेच गाणे एन्जॉय करत करत आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचणार होतो. पण त्यापूर्वी तुम्हाला सांगते की ऊन भयंकर वाढलं आहे. घरात असल्यामुळे आपल्याला उन्हाचा जो तापमान आहे तो कळत नाही, पण जसं आज आम्ही बाहेर पडलो आहे ना तर आम्हाला खूप फील होतं आहे की भयंकर ऊन आहे पुण्यात सुद्धा. नागपूरला तर जाणवतच होतं, पण पुण्यात घरी असल्यामुळे मला एवढं जाणवत नव्हतं. पण आज आम्ही दुपारच्या वेळेस बाहेर पडलो आणि खरंच वाटलं की नाही यार ऊन तर भरपूर आहे. त्यामुळे आम्हाला लवकर जाऊन लवकर रिटर्न यायचं प्लॅन होतं, पण तिथे किती वेळ लागला काय झालं ते सगळं मी तुमच्याशी पुढे शेअर करते. आज पर्सनली रस्त्यात एवढा काही ट्रॅफिक नव्हता बिकॉज आज सॅटर्डे होता आणि आज IT मोस्ट ऑफ बंद असते, त्यामुळे भरपूर असा काही आम्हाला ट्रॅफिक नाही मिळाला आणि म्हणून आम्ही 1 ते सव्वा तासात ज्या डेस्टिनेशनला आम्हाला पोहोचायचं होतं तिथे जाऊन पोहोचलो. तिथे जाऊन पोहोचल्यानंतर कळालं की हां ज्या गोष्टीसाठी आलो आहे ते सगळं आज बघणं पॉसिबल आहे. तर आम्ही इथे आलो होतो प्लॉट बघायसाठी, जे की माझी आणि प्रीतमची खूप दिवसापासून इच्छा आहे की फ्लॅटपेक्षा आधी आपण प्लॉटला जे आहे ते कन्सिडरेशन देऊया किंवा म्हणजे
इम्पॉर्टन्स देऊया, प्रायोरिटी देऊया. सो त्यासाठीच आज आम्ही इथे आलो होतो. एका फ्रेंडने सजेस्ट केलं होतं आणि त्यांचंसुद्धा इथे जवळपासच कुठेतरी आहे. खरं तर मला आणि प्रीतमला ते खूप आवडलं. पुढे मला नाही माहिती की मला शूट करता येईल की नाही येईल, पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते इथे खूप छान छान घरं बनत आहेत आणि त्याचबरोबर जागासुद्धा मनासारखी होती. प्राइसिंगसुद्धा ओके होती. थोडंफार नेगोशिएट करून आमच्या बजेटमध्ये येऊन गेलं असतं. पण प्रॉब्लेम इज दॅट की इथे जे तुम्हाला वरचे फ्लॅट्स दिसत आहे ना दॅट इज ओके, पण आम्हाला जे दाखवले ते खालच्या साईडचे फ्लॅट होते जे की तुम्ही इकडल्या साईडचे बघू शकता उजव्या साईडला, आणि ते थोडेसे स्लोपीमध्ये होते. हे बघा, हा जो सरळ पट्टा दिसतो आहे याच्या उजव्या साईडचा एक प्लॉट खाली होता, पण तो सरळ असा नव्हता, प्रॉपर असं लाईनमध्ये नव्हतं. दॅट इज लाईक थोडंसं स्लायडिंगमध्ये होतं ते, आणि त्याच्यामुळेच मला आणि प्रीतमला ते पटलं नाही की कधी जर चुकून लँडस्लाईड झालं तर सगळ्यात पहिले आपलं घर जाईल, कारण खालचं राहील. अँड सेकंड थिंग, आजूबाजूला खूप जास्ती असं डेव्हलपमेंट नव्हतं. म्हणू शकता तुम्ही 50% डेव्हलपमेंट होतं, 50% कंटिन्यूअस चालणार होतं, आणि ते 50% जे कंटिन्यूअस चालणार होतं त्याचा कुठेतरी आपल्यालासुद्धा अफेक्ट झाला असता. आणि म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी आणखी पण आम्ही डिस्कशन केल्या. तसं तर आम्हाला हा प्लॉट आवडला, आम्ही कन्सिडरेशनमध्ये ठेवला आहे, पण जे आमच्या निगेटिव्ह गोष्टी आमच्या डोक्यात आल्या त्याच्यावर जे पॉझिटिव्ह गोष्टी आहे ते हावी होत आहे, आणि म्हणून हा प्लॅन आम्ही करू की नाही करू हे तुम्हाला पुढे सांगू. काय वाटते प्रीतम? आम्ही गेलो होतो प्लॉट बघायला, जी आहे येवलेवाडी एरियाला, कात्रजच्या जवळ. येवलेवाडी बरोबर बोलली मी. सो प्रीतमला आवडला आहे, मला सुद्धा आवडला आहे, हवं तसं आहे. थोडंसं प्राइसिंग वाईज जास्ती आहे कॉस्ट, सो वी आर थिंकिंग अबाउट इट अँड येस वी आर प्लॅनिंग फॉर बाईंग अ व्हॉट प्लॉट. सो लेट्स सी. आय एम सो हॅपी. जसं हवं तसं सगळं आहे तिथे, बट लेट्स सी, कारण भरपूर साऱ्या गोष्टी अजूनही बघावं लागतात. ते सगळं आधी बघूया, फायनान्स रिलेटेड एव्हरीथिंग. आणि आम्ही ऑलमोस्ट तिथे 2 तास स्पेंड केले फॉर गेटिंग एव्हरी इन्फॉर्मेशन, आणि आम्हाला ऑलमोस्ट सगळं पटलं आहे, जस्ट बिकॉज थोडं फायनान्शियली बघावं लागेल. सो आता तिथनं निघालं आहे. अव्यूने चिक्की खाल्ली, पाणी पिलं आणि तो झोपला. मी आता खाणार आहे आईस्क्रीम, कारण सकाळी एवढा काही प्रॉपर मी नाश्ता केला नव्हता, या दोघांनी केला होता. सो आता आम्ही निघालो आहे घराकडे. आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटणार आहे घरी जाऊन. चला तर आता मस्त गरमागरम पराठे आणि दही असे माझं बाळ आणि माझा नवरा खाणार आहे. चला एन्जॉय. ए गरम आहे अव्यू, हॉट आहे बाळा, हॉट आहे अव्यू, हॉट आहे. दही दे त्याला थोडंसं. हो दही भरवते बाळा, बाबा भरवते ना भरवते. दही भरव त्याला पटकन. चलो दही खाओ. हॅपी अव्यू, हॅपी रे बाबा. बाबांकडे दही खाल्ल्यानंतर आम्हाला आमच्या हाताने दही खायचं याची जिद्द अव्यू एवढा करत होता की शेवटी मला त्याला वेगळं दही द्यावं लागलं, कारण जर तो प्रीतम जवळून खात राहिला असता तर त्याने प्रीतमला अजिबात खाऊ दिलं नसतं. आणि असा काहीसा तो अवतार करतो काहीही स्वतःच्या हाताने खाताना, म्हणून मी मोस्ट ऑफ टाईम अवॉइड करते. चला तर दुपारची छान असा निवांत आराम केला आहे, कारण आम्ही बाहेरून आल्यानंतर प्रचंड थकलो होतो. आणि त्यानंतर मी छान असे पराठे वगैरे बनवले. प्रीतम, मी, अव्यू आम्ही तिघांनी पण खाल्ले. अव्यू खात नव्हता, मग त्याला दह्याबरोबर दिलं, म्हणजे दही त्याला खूप प्रचंड आवडतं आजकाल. सो त्याने आधी दहीच खाल्ला आणि त्यानंतर त्याने सिंगल पराठा खाल्ला. सो असं काहीसं झालं. त्यानंतर आम्ही आराम केला, मस्त थोडासा मूवी वगैरे बघितला. मला धुरंधर बघायचा होता, पण अजूनही मला तो पूर्ण बघण्याचा काही चान्स मिळाला नाही आहे. सो बघूया कधीपर्यंत बघायला मिळेल. सो आता ना मला भांडी घासायची आहे, त्यानंतर काल जी कपडे मी वाळू घातले होते ते घडी करून ठेवायचे आहे, बिकॉज आम्ही सकाळपासून निघालो आणि मला काही वेळ मिळाला नाही. त्यानंतर घरचं पण थोडं आवरसावर करायचं आहे. आणि आज मी ना केस बांधूनच ठेवले आहे, बिकॉज आज मला वॉश करायचे होते. आणि वॉश करायचे होते, पण आम्हाला सकाळी थोडासा टायमिंगचा आमचा इश्यू झाल्यामुळे मी केस वॉश नाही केले, त्यामुळे ते तसेच्या तसे मी बांधून ठेवले. वेदर इतका छान झालं आहे आणि इतका छान वारा येतो आहे, तुम्ही बघू शकता, मस्त वाटत आहे. थांबा मी तुम्हाला केस मोकळे सोडले आणि वारा बघा, म्हणजे असतं वारा येतं ना की केस मागे चालले आहे. सो असं काहीसं आहे. आज आम्ही खूप कन्फ्युज्ड आहोत. आम्ही जो प्लॉट बघायला गेलेलो ना तो आम्हाला आवडला,
पण तो ना असा स्लोपीमध्ये आहे, स्लोपमध्ये आहे. आणि आधी आम्हाला वाटलं की छान आहे, वरून छान दिसेल वगैरे, व्ह्यू छान येईल, एरिया पण ओके आहे. ओके म्हणजे तो डेव्हलपिंग एरिया आहे आणि तो पुढे डेव्हलप आणखी होणार आहे. बट प्रीतमला कुठेतरी वाटलं की लँडस्लाइडिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो तिथे, लँडस्लाईड जे होतं ते. त्यानंतर आजूबाजूला ना अजून एवढं कन्स्ट्रक्शन झालं नाही, तर इन फ्युचर ते कंटिन्यू कन्स्ट्रक्शनमध्ये राहील. सो असे काही प्रॉब्लेम आम्हाला वाटला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ज्या कंपनीमध्ये प्रीतम आहे तिथून प्रीतमची कंपनी विच इज अराउंड 41 किलोमीटर, आणि खूप डिफिकल्ट आहे ते. आय नो की आता वर्क फ्रॉम होम सुरू आहे, बट इन फ्युचर नाही सांगता येत. प्रोजेक्ट चेंज झालं की त्याला जावं लागू शकतं. सो आणि असं येऊ शकतं की स्विच होईल, पण स्विच जरी झालं ना तर आपल्याला कसं असते की IT मध्ये असल्यामुळे आपण असं बघतो की कुठे पण आपण एरिया घेतो आहे तर आपल्याला विमाननगर, आपल्याला कल्याणीनगर, हिंजवडी, खराडी कुठेतरी नियर बाय असावं. नियर बाय मीन्स 10 ते 15 किलोमीटर मॅक्स टू मॅक्स. प्रचंड वारा सुटला आणि खूप मस्त वाटतं आहे. सो असं असावं, पण ते शक्य नाही आहे त्या एरियामध्ये. सो म्हणून, आणि थोडंसं आम्हाला कॉस्टिंग वाईज पण थोडं जास्ती वाटलं. ते थोडं नेगोशिएट झालं असतं, बट म्हणजे नाही ते होत्या निगोशिएट तेवढं त्या म्हणजे लेवलपर्यंत. आणि प्लॉट घ्यायचा एक हाही प्रॉब्लेम असतो की आपल्याला पुढे जाऊन ते बांधावं लागतं. पुढे जाऊन काय ते आम्हाला लगेच बांधायचं प्लॅनिंगमध्ये होतं, पण मग प्रीतमचं असं झालं की आपण आता घेऊया, 2-3 वर्षांनी बांधूया, पण त्यातही त्याचा EMI याचा रेंट सोबत जाईल. सो तो एक प्रॉब्लेम होता, म्हणून आम्ही सध्या ते कॅन्सल केलं घ्यायचं. तसं तर मला हे एवढ्या लवकर नको सांगायला तुम्हाला, बट म्हटलं चला माझा जो एक्सपिरियन्स आला आहे तो मी तुमच्याशी शेअर करते. आणि पुण्यासारख्या सिटीमध्ये खालचं घर म्हणजे प्लॉट घेऊन बांधण्याचं घर होणं खरं तर नशीब आहे. ज्यांचं कोणाचं होतं त्यांच्यासाठी मी खूप हॅप्पी आहे. पण मला असं वाटतं की आमच्यासाठी अजून ती गोष्ट नाही प्रॉपर ठरली. आणि मला एक गोष्टीची भीती होती की आपण जेव्हा प्लॉट घेऊन बांधतो ना तेव्हा सिक्युरिटी पर्पज ते कमी असतं. सोसायटीमध्ये जी आपली सिक्युरिटी असते ती थोडीशी 5-10% जास्ती असते, बिकॉज तिथे कॅमेरेज असतात ॲज वेल ॲज वॉचमॅन असतो. आणि तिथे काय आहे ना सगळ्यांची इंडिव्हिज्युअल घरं आहे, तर तिथे असं काही नाही आहे. सो तो एक मला प्रॉब्लेम वाटला की आम्ही कधी नागपूरला जातो आहे, आम्ही कधी फिरायला जातो आहे, तर त्यावेळेस आम्हाला हा प्रॉब्लेम होऊ शकतो की आपल्या घरी सामान आहे आणि आजूबाजूला कोणी बघत नाही. इवन फ्लॅटमध्ये पण नाही बघत, पण फ्लॅटमध्ये सिक्युरिटी असते प्रॉपर. आपण कीज वगैरे अव्यूची आज इथे प्रॉपर अशी काही झोप झाली नव्हती, आम्ही गाडीमध्ये होतो तेव्हा, म्हणून त्याला इथे प्रचंड अशी झोप आली आहे आणि म्हणूनच तो असं शांतपणे झोपून TV बघतोय. आजकाल अव्यूला TVचं प्रचंड वेड लागलं आहे, अधूनमधून त्याला कंटिन्यू TV बघायला लागतं. आणि मी पण त्याला मला कधी काम असलं की थोड्या वेळ TV वगैरे लावून देत असते. आता मी त्याला छान अशी TV लावून दिली. थोडीफार भांडी होती सकाळची, तीच इथे घासायला घेतली. म्हटलं आधी भांडी व्यवस्थित घासून घेते आणि त्यानंतर लगेच मला स्वयंपाकाची सुद्धा तयारी करून घ्यायची होती. आज आम्ही दुपारचं जेवण जे आमचं होतं ते पराठे वगैरेच झालं होतं आणि आता म्हटलं की नाही आता प्रॉपर भाजीपोळी भातवरून जेवण करूया, कारण अव्यू पण ग्रोईंग एजला आणि त्याला प्रॉपर असं जेवण मिळालं पाहिजे. आणि त्यालाच नाही तर मला आणि प्रीतमला सुद्धा प्रॉपर जेवण लागणार होतं, म्हणून मी ते स्वयंपाक करायला घेतलं. सो आज जेवणामध्ये मी करणार होती आलूची भाजी, पण मी आज थोड्याशा वेगळ्या स्टाईलनी बनवणार होती. त्यासाठी सर्वात आधी मी राई जिरा लसणची फोडणी दिली, छान असं मिरची घातली आणि त्याचबरोबर कांदासुद्धा इथे घातला आहे. सोबतच थोडासा कांदा छान असा लालसर झाला की त्यात आपले जे बेसिक मसाले असतात, हळद, तिखट, मीठ, धनिया पावडर जे तुम्हाला आवडतं ते सगळं घातलं आहे. आणि त्यानंतर इथे मी थोडासा टमाटर घातला, म्हणजे अर्धा टमाटर वगैरे घातला आहे फॉर 4 आलू. म्हणजे माझे जे आलू आहे ते बॉइल्ड होते ऑलरेडी. छान असं टमाटर पण परतून घ्यायचं आणि त्यामध्ये मी 4 ते 5 आलू मॅश करून टाकले. पूर्णपणे नाही, थोडेसे चंक्स असे ठेवायचे आहेत आणि बाकीचे असं छान मिक्स करून घ्यायचं. असं छान मिक्स करून घेतल्यानंतर ना याला 5 ते 7 मिनटं छान असं परतून घ्यायचं. आणि यात मी थोडं पाणी घातलं आहे. मला थोडी ग्रेव्हीची भाजी खायची इच्छा होती, म्हणून प्रीतमला मोकळीच भाजी आवडते, पण मी म्हटलं आजचे दिवस ॲडजस्ट कर, आपण ग्रेव्हीची खाऊया. सोबतच इथे कोथिंबीर घातली आहे, कारण कोथिंबीरशिवाय खरंच भाजी पूर्ण नाही वाटत. इथे कोथिंबीर घातल्यानंतर ना थोडीशी 5 मिनटं वगैरे भाजी होऊ दिली आणि वरून इथे थोडासा काळा मसाला घातला, जस्ट फॉर टेस्ट एन्हान्स होतं वरून काळा मसाला घातला तर म्हणून. त्यानंतर लगेचच चपात्या करायला घेतल्या. मी म्हटलं साध्या चपात्या करण्यापेक्षा ना लच्छा पराठा बनवते आणि तोच इथे करायला घेतला. प्रॉपर असे लेयर्स काही निघाले नव्हते, पण थोडं तेल घातलं आणि पुढून मागून छान भाजून घेतलं की ह्या आलूच्या भाजीबरोबर असे पराठे खूप भारी वाटतात. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. त्यानंतर आमचं सगळ्यांचं छान जेवण झालं, पोट भरून. अव्यूचं पण छान जेवण झालं होतं. आता इथे तो खूप म्हणजे झोप त्याची थोड्या वेळ झाली होती, त्यामुळे तो खूप जास्ती मस्तीच्या मूडमध्ये होता. आणि प्रीतम, मी आणि अव्यू आम्ही तिघंसुद्धा इथे छान असं खेळत होतो. त्याला खूप छान वाटतं आई बाबा सोबत असल्याने, त्याच्याबरोबर
खेळत असले, अदरवाईज तो माझ्याकडे येतो की चला तर आमचं सगळ्यांचं मस्त असं जेवण झालं आहे. भरपूर वेळ अव्यूचं रडणं झालं आहे, म्हणजे भयंकर रडला आहे तो. रिझन इज दॅट की मला मोबाईल किंवा मला टी व्ही हवी आहे. टी व्ही आम्ही त्याला थोड्या वेळ लावून दिली, पण त्याचं असं असते ना की टी व्ही मला कंटिन्यू लावून हवी आहे. तरी मी प्रीतमला म्हटलं टी व्ही बंद कर, थोडा रडेल शांत होईल, पण तो अजिबात शांत व्हायला रेडी नव्हता. त्याला एक जेम्स दिली, त्यानंतर तो शांत झाला. त्यानंतरही मला तो रिमोट परत आणून देत होता की आई मला टी व्ही लावून दे. म्हटलं नाही बाळा, तुला आता मी चॉकलेट दिले, आता काही टी व्ही लागणार नाही. त्यानंतर बेडरूममध्ये त्याला आणलं. अख्खा घरभर माझा पसारा आहे. अर्धा थोडा आवरून झाला आहे, अर्धा उद्या सकाळी लवकर उठून आवरायचा प्रयत्न करेल. आणि उद्या मावशी पण येणार आहे, तर थोडीशी जी डीप क्लिनिंग आहे त्याच्यासाठी तिची हेल्प घेणार आहे मी उद्याला. आणि असा गेला आजचा दिवस. खूप मोठा दिवस होता आजचा असं वाटतंय, बिकॉज मॉर्निंगला ते प्लॉटचं झालं सगळं. त्यानंतर अजूनही थोडेफार गोष्टी आहे डोक्यात, ते आम्ही करू सॉर्ट आऊट हळूहळू. म्हणजे आम्हाला वाटलं पुढे काही तर बघू. मला ना नक्की तुम्ही जर माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर मला नक्की सांगा की जे प्लॉट्स ते विकत आहेत ते असे स्लोपी वेमध्ये आहे. म्हणजे इट इज लाईक की ते दगडातून फोडून त्यांनी ती जागा बनवली आहे. सो ते वर्थ इट राहील की नाही राहील. प्रीतमला भीती आहे की ते लँड स्लायडिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो इन फ्युचर. सो ती एक आम्हाला भीती. आजूबाजूला भरपूर सारे झाडं आहेत, म्हणजे म्हणायला हरकत नाही की थोडं जंगल टाईप आहे. पण तिथे कन्स्ट्रक्शन ऑलमोस्ट सुरू झालं आहे भरपूर ठिकाणी, पण तिथे वेळ लागणार आहे त्या गोष्टीला, आणि आम्हालाही जायला वेळ लागेल. पण प्रीतमचं असं आहे की जर चुकून तिथे लँड स्लायडिंग झाली तर आपला पूर्ण पैसा वेस्ट होईल. बट ॲट द सेम टाईम पुण्यासारख्या शहरात आपल्याला खालची जागा मिळेल, प्रॉपर असं बंगलोसारखं घर बांधायला मिळेल, ते पण एक खूप चांगली गोष्ट आहे. सो असं आहे. प्रीतम तुला काही सांगायचं आहे किंवा बोलायचं आहे? सजेशन्स? ओके. सो प्रीतमचं असं मत आहे की आपण प्लॉटच्या मागे नको पडायला आणि रिस्क तर अजिबात नको घ्यायला, कारण प्लॉट असो किंवा फ्लॅट असो तो स्कॅम असू शकतो. नॉट स्कॅम बट इट इज लाईक की ते लँड स्लायडिंग झालं तर पैसा पूर्ण जाईल. बिकॉज एकदा त्यांनी आपल्याला जागा विकली की ते लोक काहीच गॅरंटी कोणत्याच गोष्टीची घेत नाही. सो त्यासाठी म्हणून त्याला ती भीती आहे, आणि ही जी गोष्ट आहे ही माझ्याही डोक्यात चालते आहे. सो आय थिंक आम्ही तो प्लॅन पूर्णपणे ड्रॉप करतो आहे. आणि हां, माझा आणि प्रीतमचा आधीपासून एक इच्छा आहे की पुण्यात आपलं एक घर असावं, वॉट एव्हर इट इज, फ्लॅट, प्लॉट ऑर वॉट एव्हर इट इज. माझं तर असं मत होतं इथे आपण एक 1 BHK घ्यायचा थोडा मोठा, आणि नागपूरला जाऊन आपण एक छान असं प्लॉट घेऊया. पण ते शक्य नाही आहे. माझा जॉब लागेल किंवा माझं यूट्यूबची अर्निंग की कोलॅबरेशन्स वगैरे सुरू झाली की नक्कीच मी करेल काहीतरी अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट. पण आता तरी माझ्याकडनं म्हणजे 0 हेल्प आहे त्याला, आणि सगळं तोच मॅनेज करतो आहे. त्यामुळे आम्ही सगळं आमचा फायनान्स जो आहे तो विचार करूनच पुढे स्टेप घेऊ. पण प्रीतमचं असं मत आहे की प्लॉट नाही झालं तर काय झालं, आपण आपल्याकडे आता म्हणजे आपण सुरुवात केली आहे तर आपण आणखी 1, 2, 4, 5, 10, 12 फ्लॅट्स बघू, वेगवेगळ्या ठिकाणी बघू. आमचे काही एरिया फायनल आहे ज्यात आम्हाला आवडेल घ्यायला, पण त्याचे रेट्स म्हणजे एवढ्यावर पण हां, थोडंफार नेगोशिएट होतं आणि आमच्या बजेटमध्ये आलं तर आम्ही नक्कीच घेऊ. बाणेर बावधन साईडला माझं मत आहे घेण्याचं, पण प्रीतम आम्ही जे काही बोलणं चाललं आहे आमचं काही लोकांशी, दॅट इज म्हणजे खूप जास्ती महाग आहेत ते. बघूया जमलं तर. आणि तुमच्याकडे पण काही सजेशन्स असेल तर आम्हाला नक्की कळवा. चला तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. असं खूप काही दाखवायला नव्हतं, पण हा भरपूर सारी जी आमच्या लाईफमध्ये पुढे मागे सुरू आहे ते सगळं तुमच्याशी शेअर केलं. मला खूप छान वाटलं. नक्कीच काही सजेशन असेल तर नक्की मला कळवा, आणि भेटूया अशाच मस्त एका व्हिडिओबरोबर. तेव्हापर्यंत बाय. वॉशरूम जाऊ दे, सुसू जाऊ दे. जा बाबा जा, जा बाबा.